राज्यात 7 महिन्यात 4 लाखाहून अधिक मतदार वगळले। 7 महिन्यात 18,80,553 नव्या मतदारांची नोंद। एकूण 4,09,046 मतदारांची नावं वगळली। शरद पवारांच्या राष्ट्रवादीला निवडणूक आयोगाचा दिलासा। पिपाणी निवडणूक चिन्ह वगळलं। तुतारे आणि पिपाणीमध्ये साधर्म्य असल्यानं पिपाणी चिन्ह वगळण्याचे शरद पवारांच्या राष्ट्रवादीनं तसे मागणी केली होती। कुर्डुवाडी नगरपालिकेवरील ठाकरेंच्या सेनेच्या वर्चस्वाला हटवण्यासाठी शरद पवारांची राष्ट्रवादीने शिंदे सेना एकत्र। गेल्या अनेक वर्षापासून धनंजय डिकोळींच्या मार्गदर्शनाखाली कुर्डुवाडी नगरपालिकेवर ठाकरे सेनेचा भगवा। कोल्हापूर पाठोपाठ सांगलीच्या जत तालुक्यात दोन्ही राष्ट्रवादीची एकजूट। भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांच्या विरोधात राष्ट्रवादी एकत्र लढणार। राष्ट्रवादीच्या स्टार प्रचारकांची यादी प्रसिद्ध। मिटकरी, धनंजय मुंडे, सूरज चव्हाण। महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर, अभिनेते सयाजी शिंदेंचीही राष्ट्रवादीचे स्टार प्रचारक म्हणून यादीमध्ये त्यांचा समावेश। नगराध्यक्षपदाच्या उमेदवारीवरून शिंदे सेनेत स्पर्धा। एका बाजूला आमदार नरेंद्र भोंडेकर यांच्या पत्नी अश्विनी भोंडेकर या शर्यतीत, तर दुसऱ्या बाजूला पक्षश्रेष्ठी हा निर्णय इलेक्टिव्ह मेरिटनुसार घेतील, कार्यकर्त्यांना विश्वास। छत्रपती संभाजीनगरच्या वैजापूरमध्ये सेना भाजप वेगवेगळे लढणार। शिवसेनेचे आमदार रमेश बोरनारे यांचे लहान बंधू संजय बोरनारे यांचा नगराध्यक्षपदासाठी उमेदवारी अर्ज दाखल। गडचिरोली नगराध्यक्षपदाच्या उमेदवारीवरून भाजपमध्ये बंडखोरीची शक्यता। काँग्रेसच्या कविता पोरेड्डीवार यांना उमेदवारी निश्चित। अहिल्यानगरच्या कोपरगावमध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या आमदार काळेंची मोठी खेळी। विखे पाटलांचे निकटवर्तीय समजल्या जाणाऱ्या ओबीसी चेहराला नगराध्यक्षपदाची उमेदवारी। धाराशिवच्या भूमपरंड्यात महायुतीत पेच कायम। तानाजी सावंत वाचाळवीर, माजी आमदार राहुल मोटेंची चहरी टीका। बीडच्या गेवराईत नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नगरसेवकांसह पाणीपुरवठा सभापतींचा शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश। आमदार संदीप क्षीरसागर यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश सोहळा। शिवाजी सावंत यांचा भाजपमधील आजचा पक्षप्रवेश पुढे ढकलला। शिवाजी सावंत हे तानाजी सावंत यांचे बंधू। सोलापूरच्या मोहोळ नगर परिषदेच्या निवडणुकीत अल्पसंख्याक समाजाच्या उमेदवारांना धमकावलं जात आहे। शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे माजी आमदार रमेश कदम यांचा मोहोळच्या स्थानिक पुढाऱ्यांवर आरोप। वर्ध्याच्या आर्वीमध्ये काँग्रेसकडून नगराध्यक्षपदासाठी डॉक्टर मंजुषा अग्रवाल आणि प्रणोती जयसिंगपुरे यांच्या नावाची चर्चा। मंजुषा अग्रवाल यांच्या नावावर शिक्कामोर्तब होण्याची माहिती। नांदेडमध्ये भाजपकडून युती संदर्भात प्रस्ताव नाही। 2 दिवस वाट पाहणार, अन्यथा स्वबळावर निवडणूक लढायला तयार। अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रताप पाटील चिखलीकर यांची माहिती। नाशिक जिल्ह्यात काँग्रेस पक्षाला खिंडार पडणार। चांदवडचे माजी आमदार शिरीष कोतवाल यांचा भाजपमध्ये प्रवेश। दोंडाईचात शरद पवारांच्या राष्ट्रवादीला धक्का। 4 माजी नगरसेवकांचा मंत्री जयकुमार रावळ यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश। पालघर जिल्ह्यातील नगरपरिषद जिल्हा परिषद निवडणुकीत मवियासोबत येण्याचा बहुजन विकास आघाडीला प्रस्ताव। यावर सकारात्मक चर्चा। हितेंद्र ठाकूर यांची प्रतिक्रिया। मुंबई महानगरपालिकेचे आरक्षण सोडत जाहीर झाल्यानंतर राज ठाकरेंकडून निवडणुकीची रणनीती सुरू। आरक्षण सोडत जाहीर झाल्यानंतर राज ठाकरेंनी इच्छुकांची यादी मागवली। बीएमसीत पक्षांना बळकटी देण्यासाठी महिला शक्ती उतरणार। आरक्षण सोडतीनंतर अनेक पुरुष माजी नगरसेवक रिंगणातून बाद झाल्यानं निवडणुकीत महिला उमेदवार आणि नवे चेहरे द्यावे लागणार। पक्षांवर महिला उमेदवारांचा शोध घेण्याची वेळ। एकनाथ शिंदेंनी बोलावली मुंबईतील प्रमुख पदाधिकाऱ्यांची तातडीची बैठक। आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी शिंदे सेनेची तयारी। मुंबईच्या सेना भवन परिसरात ठाकरे बंधूंचे लागलेले बॅनर काढले। निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरे बंधूंचा एकत्रित बॅनर लागला होता। नवी मुंबई पालिका निवडणुकीआधीच भाजपात संघर्ष। महिलाच महापौर बनावी, भाजपाच्या मंदा म्हात्रेंची मागणी।
भाजप आणि शिवसेनेनं आम्हाला खासदार आमदार निवडणुकीत वापरलं, महानगरपालिका निवडणुकीत मात्र दोघांच्या भांडणात आमचं नुकसान, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष नामदेव भगत यांचा आरोप. ठाण्यात भाजपात सर्वपक्षीय इनकमिंग, ठाणे जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुभाष पवार भाजपच्या गळाला. अंबरनाथ नगर परिषदेसाठी भाजपकडून युतीचा प्रस्ताव, शिंदे सेनेच्या वरिष्ठ सूत्रांची माहिती, 2.5 वर्ष नगराध्यक्षपदासाठी प्रस्ताव. सलील देशमुखांच्या पुढाकारानं शिवसंविधान आघाडी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत मैदानात उतरणार, ज्या ठिकाणी काँग्रेससोबत आघाडी होणार नाही त्या ठिकाणी राष्ट्रवादी हा शिवसंविधानमध्ये असेल, सलील देशमुखांची माहिती. यवतमाळ नगरपालिकेत गृहिणींनी वाचला शहराच्या समस्यांचा पाढा, येणाऱ्या निवडणुकीत नगरसेवकाकडून अपेक्षा व्यक्त, घनकचऱ्याचा गंभीर प्रश्न असून पाणी पुरवठ्याबाबतही तक्रार. बुलढाणा नगर परिषद निवडणुकीसाठी गेल्या 3 दिवसात केवळ 5 अपक्ष उमेदवारांचे अर्ज दाखल, नगराध्यक्षपदासाठी एकही अर्ज नाही, अजूनही महायुती आणि आघाडीमध्ये समन्वय नसल्यानं इच्छुकांमध्ये संभ्रम. रायगडमध्ये अद्याप एकही उमेदवारी अर्ज दाखल नाही, पक्षांना योग्य उमेदवार मिळत नसल्याची चर्चा. पंढरपूरमध्ये एकाच वेळी माढ्याच्या 4 तहसीलदारांची उपजिल्हाधिकारीपदी नियुक्ती, किरण सुरसे, प्रदीप उबाळे, गणेश शिंदे, गणेश मोरे अशी अधिकाऱ्यांची नावं. राष्ट्रीय पातळीवर 38वी हिंद केसरी कुस्ती स्पर्धा निवडणुकांमुळे पुढे ढकलली, 15 ते 20 जानेवारीच्या दरम्यान स्पर्धा पार पडणार. यवतमाळमध्ये 10 नगरपालिका आणि 1 नगरपंचायतीसाठी 2 डिसेंबरला मतदान, जिल्हाधिकारी कार्यालयातून मध्य प्रदेश आणि चंद्रपूरहून आलेल्या 11 तालुक्यांच्या ठिकाणी ईव्हीएमचं वाटप. नगरपालिका निवडणुकीच्या संदर्भात सुरू असलेल्या नाकाबंदीमध्ये पंढरपूर सांगोला रोडवर तब्बल 150 बॉक्स विदेशी मद्य जप्त, 2 जण फरार तर 2 जण पोलिसांच्या ताब्यात. अकोल्याच्या मूर्तिजापूरमध्ये निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आचारसंहिता निरीक्षण पथकाची कारवाई, 2,30,000 रुपयाची रक्कम जप्त. नागपुरात अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचा मोर्चा, नागपूर विद्यापीठाचं धोरण विद्यार्थी विरोधी असल्याचा आरोप करत नागपुरातील रविनगर मैदान ते विद्यापीठ परिसरापर्यंत धडक मोर्चा. मीरा भाईंदर शहराच्या वेशीवर असणाऱ्या दहिसर टोल नाक्याचं स्थलांतर, प्रताप सरनाईक यांच्या प्रयत्नांना यश. प्रभादेवी स्थानकालगतचा भुयारी मार्ग बंद केल्यानं प्रवाशांची कोंडी, पुलाच्या अरुंद पायऱ्यांवर प्रवाशांची गर्दी. बीडमधील शिरूर कासार न्यायालयाचे भाजप नेत्या चित्रा वाघ यांना हजर राहण्याचे आदेश, मेहबूब शेख यांनी चित्रा वाघ यांच्या विरोधात अब्रू नुकसानीचा दावा केला होता. अमरावतीत स्टेजवर नवरदेवावर हल्ला करणाऱ्या दोन्ही आरोपींना अकोल्यातून अटक, स्टेजवर नवरदेवावर चाकून हल्ला करून त्याला जखमी करण्यात आलं होतं. धाराशिवच्या अपसिंगा जलजीवन योजनेचं काम निकृष्ट, 19 कोटींची योजना मात्र पाणी पुरवठ्याची पाईपलाईन उघड्यावरच, योजनेत गैरव्यवहार झाल्याचा आरोप. सांगलीत स्वाभिमानी शेतकरी संघटना अडवणार साखर कारखान्याच्या गाड्या, साखर कारखान्यांनी जाहीर केलेला ऊस दर मान्य नसल्यामुळे ऊस तोडी थांबवण्याचा इशारा. स्थानिकांच्या तीव्र विरोधानंतरही ताडोबा व्याघ्र प्रकल्पातील चंदा वाघिणीला वनविभागाकडून जेरबंद करण्यात आलं. सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात प्रजननक्षम वाघिणी नसल्यामुळे ताडोबातून 8 वाघिणी सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात नेण्याची योजना. जुन्नरमधील कल्याणनगर महामार्गावर ओतूरमध्ये बिबट्याची दुचाकीवर झडप, हल्ल्यामध्ये शेतकरी जखमी. कवठे महांकाळमध्ये तक्रार दिल्याच्या रागातून पोलीस ठाण्यात जवळच एकावर चाकून हल्ला, 8 जणांकडून हल्ला करण्यात आला असून मोहसिन दस्तगीर हल्ल्यात जखमी. पंढरपूरमधील तिसंगीमध्ये बंदुकीचा धाक दाखवून सराफाला लुटलं, 6,80,000चा मुद्देमाल लंपास. भंडाऱ्याच्या तुमसरमध्ये चोरट्यांनी 4 दुकानं फोडली, चोरट्यांनी दुकानातील रोख रक्कम आणि साहित्य तसंच गावातली एक दुचाकीही चोरून नेली. बुलढाण्याच्या सिंदखेड राजा तालुक्यात ताडशिवणी गावाजवळ 53 वर्षीय शेतकऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या, अतिवृष्टीनं नुकसान झाल्यानं शेतकऱ्यानं आत्महत्या केल्याची माहिती.
सोलापुरात गळफास घेऊन वकील तरुणाची आत्महत्या करण्यापूर्वी चिठ्ठी लिहून ठेवल्याचं समोर. आईकडून होणाऱ्या सततच्या दुजाभावामुळे आत्महत्या करत असल्याचं चिठ्ठीमध्ये नमूद. बुलढाण्याच्या चिखलीत काँग्रेसचे माजी तालुका अध्यक्ष डॉक्टर सत्येंद्र भुसारेंचा मृत्यू. मुंबईवरून चिखलीकडे परतताना कसारा घाटात धावत्या रेल्वेतून पडून मृत्यू. सत्येंद्र भुसारेंच्या अपघाती मृत्यूनं काँग्रेसला धक्का. यवतमाळच्या कळंब तालुक्यात अल्पभूधारक शेतकऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या. 2.5 ते 3 लाखांच्या कर्जबाजारीपणामुळे आत्महत्या केल्याची माहिती. बुलढाण्यात सोयाबीन घेऊन जाणाऱ्या धावत्या ट्रकला आग. नागपूर मुंबई जुन्या महामार्गावर ट्रकला अचानक आग. सुदैवानं जीवितहानी नाही. दिल्लीतील JNU विद्यापीठातील प्रतिनिधी निवडणुकीचा निकाल लागल्यावर वर्ध्याच्या महात्मा गांधी विश्वविद्यालयात विजयोत्सवाची घोषणा. विरोधी संघटनांकडून महापुरुषांचा अपमान झाल्याची तक्रार. विद्यापीठ प्रशासनाकडून वसतिगृहातील 10 विद्यार्थ्यांचं 14 दिवसांसाठी निलंबन. मुंबई लोकलमध्ये बनावट तिकीट तयार करून फसवण्याचा प्रयत्न. प्रवासी रेल्वे कर्मचाऱ्यांनी या प्रवाशाला रंगेहात पकडलं. धाराशिवच्या कळंब तालुक्यात मंगरुळमध्ये अतिवृष्टीत नदीवरील पूल गेल्यानं नागरिकांचा पाण्यातून प्रवास. नंदुरबार बाजार समितीत मक्याची आवक वाढल्यानं मक्याचा अपेक्षित दर नाही. ओला मका चांगल्या दर्जाचा नसल्यानं 1000 ते 1300 पर्यंतचाच दर. मुंबईत तापमानाचा पारा घसरल्यानं थंडीमध्ये वाढ. राज्यात पुढील 4 ते 5 दिवस किमान तापमानात बदल होणार नाही. मुंबईसह कोकण किनारपट्टीवर थंडी वाढण्याचा अंदाज. नारायण डोहो इथे आळंदीकडे निघालेला चांगदेव महाराजांचा दिंडी सोहळा शिक्रापुरात पोहोचला. उद्या दिंडी आळंदीत पोहोचणार. चांगदेव महाराज माऊलींना भेटण्यासाठी आळंदीला येत असल्याची कथा. अमेरिकेतील औद्योगिक क्षेत्र बाल्टिमोरमध्ये भीषण आग. आगीचं कारण अस्पष्ट. धुरानं संपूर्ण परिसर व्यापला. फ्लोरिडामध्ये दुचाकी कारला धडकताच जोरदार स्फोट. दुचाकी स्वार हा आगीमध्ये जळाला. जॉर्जियामध्ये तुर्कीचं लष्करी मालवाहू विमान कोसळून 20 जणांचा मृत्यू. लँडिंग करताना स्फोट झाला. चीनमधील जलविद्युत केंद्रावरील पूल कोसळल्याचा एक धोकादायक व्हिडिओ समोर. सुदैवानं कोणतीही जीवितहानी नाही. भेगा आढळल्यानंतर नव्यानं हा पूल बांधण्यात आलेला होता आणि त्यानंतर तो बंदही करण्यात आला होता. वाराणसीत इटलीमधील दाम्पत्याचा हिंदू रीतिरिवाजानुसार विवाह सोहळा संपन्न. इटलीतील ग्लोरियस आणि एंटलोरिया यांचा वर्षभरापूर्वीच विवाह. मात्र हिंदू रिवाजानुसार लग्न करण्याची इच्छा असल्यानं वाराणसीतील मंदिरात हा खास विवाह सोहळा आयोजित केला होता. फरीदाबाद मॉड्यूलमधील डॉक्टर आदिलचं काश्मीरमधील लग्न रडारवर. आदिलच्या काश्मीरमधील लग्नाला शेकडो वऱ्हाड्यांची उपस्थिती. लग्नातल्या काश्मीरातले वऱ्हाडी रुग्णालयाचे स्टाफ मेंबरचीही चौकशी. दिल्ली स्फोटावेळी गाडी चालवणारा डॉक्टर उमरच होता. यावर शिक्कामोर्तब. उमरच्या DNA रिपोर्टवरून शिक्कामोर्तब झाल्याची माहिती. दिल्ली स्फोटातील मुख्य सूत्रधार उमर तुर्कमान गेट जवळ मशिदीमध्ये गेल्याचं CCTV फुटेज समोर. लाल किल्ल्याच्या पार्किंगमध्ये येण्यापूर्वी उमर तुर्कमान गेट जवळ मशिदीमध्ये गेला होता. दहशतवादी उमर मोहम्मद दिल्लीतील कॅनॉट प्लेसमध्ये स्फोटकांनी भरलेली कार चालवताना CCTV चित्रित. संसद भवन कॅनॉट प्लेसपासून 3 किलोमीटर अंतरावर. फरीदाबाद पोलिसांनी खंडावली गावातून दिल्ली कार स्फोटातील संशयित लाल रंगाची फोर्ड इको स्पोर्ट कार केली जप्त. तपास यंत्रणांनी घटनास्थळावरून एका व्यक्तीलाही ताब्यात घेतलं. दिल्ली बॉम्बस्फोटासंबंधी मोठी माहिती समोर. डॉक्टर दहशतवाद्यांनी सेशन नावाचं ॲप तयार केलं होतं. या माध्यमातून ते एकमेकांच्या संपर्कात होते. दिल्ली स्फोटातील आरोपींकडे आढळले 20 लाख रुपये. डॉक्टरांनी 20 लाख रुपये गोळा करून उमरकडे सोपवल्याचं उघड. डॉक्टर शाहींचं कानपूर कनेक्शन समोर. शाहूजी महाराज कानपूर विद्यापीठात
शिक्षण घेतल्याचा दावा। मुझम्मिलच्या घरात मिळालेल्या डायरीत दहशतवादी कटाची माहिती, डायरी आणि नोटबुक पोलिसांकडून हस्तगत।